नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सगळीकडेच एकूण महाराष्ट्रात बघायचं झालं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांची आपण म्हणू की तयारी किंवा त्याच्या प्रचाराचा सगळा धुरळा जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 15 जानेवारीला या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि आज जेव्हा ही मुलाखत घेतोय त्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला हा प्रचार जो आहे तो संपणार सुद्धा आहे. तर एकूण या गेल्या काही 10-12 दिवसामध्ये जो काही प्रचार झाला, जो सगळ्याच पक्षांकडून, वेगवेगळ्या नेत्यांकडून, त्या प्रचाराचा रोख काय होता, त्याच्यामध्ये किती एक प्रकारे तीव्रता होती, एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने थोडासा या सगळ्या प्रचाराचा म्हणा, या निवडणुकीचा एक आढावा स्वरूपामध्ये आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि यातले विविध पैलू जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय निरगुडकर. ते स्वतः पत्रकार आहेत, संपादक आहेत आणि राजकीय विश्लेषण सुद्धा आपण त्यांचं अनेक वेळेला ऐकत असतो वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तेव्हा या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते समजावून घेऊया. उदयजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. पहिलं म्हणजे 2017ला निवडणूक झाली मागची महानगरपालिकांची आणि त्यानंतर ती 2022ला अपेक्षित होती, पण अर्थात वेगवेगळ्या गोष्टींमुळे, अनेक कोर्ट कचेऱ्या वगैरे या सगळ्यामुळे ती कुठेतरी रखडली आणि त्या मधल्या काळामध्ये बरंचसं राजकारण महाराष्ट्रातलं बदलून गेलेलं आहे. एक प्रकारे राजकीय पक्षांमध्ये सुद्धा एक विखार आलेला आहे, की वितुष्ट आलेलं आहे आणि सगळंच बदललेलं आपण पाहतोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणूक होते. तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक, कारण आता 15 जानेवारीला लोक मतदान करणार आहेत, तर त्या अनुषंगाने काय म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे पाहता? आपण जे म्हणतात की निवडणूक 3-3.5 वर्षाच्या विलंबाने होतीये, हे महानगरपालिकांमध्ये आपल्याकडे कॉमन आहे. 2 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे इतर अनेक राज्यांमध्ये, फक्त महाराष्ट्रातच आहे असं समजायचं काही कारण नाही आहे. इतर अनेक राज्यांमध्ये आपल्याकडे निवडणुका या खूप दिरंगाईनं होतात. काही ठिकाणी तर ते प्रमाण 70% इतकं जास्त आहे. तुम्हाला सांगतो, इतका मोठा आहे. हा एक भाग झाला. याची अनेक कारणं जी आहेत, त्यातलं एक कारण ज्याचा उल्लेख तुम्ही केलात ती म्हणजे कोर्ट कचेरी. आता कोणी केली, का केली, कशी केली, आता हा सगळा इतिहास झालेला आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की जी प्रेक्षकाला मला मुद्दामून सांगावीशी वाटते आणि त्यानंतर एक आवाहन करावंसं वाटतं, आणि ती म्हणजे लोकसभा, त्यानंतरची दुसरी पायरी म्हणजे विधानसभा आणि त्यानंतरच्या येणाऱ्या महानगरपालिका. या महानगरपालिकांच्या मध्ये सर्वसाधारणपणे लोकसभा आणि विधानसभेपेक्षा आपल्याला खूप कमी मतदान आढळतं आणि त्याचा फटका काही जणांना बसतो, त्याचा फायदा काही जणांना होतो. सर्वसाधारणपणे 15 ते 25 हजार इतक्या लोकसंख्येचे मतदारसंघ असतात. कोणत्या वर्गवारीची महानगरपालिका आहे त्याच्यावर हे सगळं ठरत असतं आणि त्या 15 ते 25 मतदारसंघामध्ये यावेळी जवळपास सर्वत्रच तिरंगी चौरंगी, फार थोड्या ठिकाणी दुरंगी निवडणुका आहेत. अर्थात काही बिनविरोधी आलेले आहेत, त्याच्याविषयी जर प्रश्न आला तर त्याविषयी नंतर मी बोलेन सुद्धा. परंतु भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची 29 पैकी काही महानगरपालिका ती आहे, तर काही ठिकाणी दोघं स्वतंत्र लढत आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे ढोबळमध्ये आपण पाहिलं तर त्या दोघांचा मिळून एक उमेदवार आहे. त्याचबरोबर 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्या 2 ठाकरे बंधूंचा एक उमेदवार. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरद पवार या दोघांचा सर्वसाधारणपणे एक उमेदवार. काँग्रेसने आपली वेगळी चूल ठेवलेली आहे, त्यामुळे त्यांचा एक उमेदवार. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये MIM असेल, जर विदर्भ असेल तर BSP असेल, अशा प्रकारचे अनेक छोटे मोठे पक्ष असतात ते. आणि शिवाय एक स्थानिक असा व्यक्ती की ज्याला राजकारणात रस आहे, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून मतदारसंघ गेले 3-4 वर्ष बांधायचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारची सगळी लोक पाहिली तर चौरंगी, किमान चौरंगी आणि काही ठिकाणी पंचरंगी, षटरंगी अशा निवडणुका आपल्याकडे होणार आहेत. आणि 50% आसपास आतापर्यंत निवडणुकीमध्ये मतदान झालेलं आहे. जर आपण 20,000 हा जर मतदानाचा एक मतदारांच्या संख्येचा आकडा काढला
तर त्याच्यामध्ये 10 ते 12,000 एवढं वोटिंग होईल आणि 5 ते 6 उमेदवार आहेत. चला अगदी आपण ऍव्हरेज काढायचं झालं तर 5 उमेदवार आहेत असं धरलं तर यातले 2 उमेदवार जे असतात ते 300 ते 500 मतं याच्या दरम्यान 500-600 मतं घेणाऱ्यातले असतात. परंतु 3 उमेदवार मात्र जे तुल्यबळ असतात त्यातला सर्वसाधारणपणे जो 3,000-3,500 4,000 मतं घेईल तो निवडणूक जिंकेल. काही ठिकाणी जेव्हा तिरंगी लढत असेल तिकडे तो आकडा 5-5,500 जाईल आणि जिकडे एकरंगी लढत असेल तिकडे तो 6,000च्या आसपास जाईल. परंतु मतदारांना माझी विनंती आहे, आव्हान आहे की महानगरपालिका जिथे तुमचा रोजच्या जीवनाचा जो गव्हर्नन्सचा इश्यू आहे, मग ते फुटपाथ असतील, गटारं असतील, विजेचे खांब असतील, स्थानिक स्वच्छता असेल, आरोग्य असेल, आरोग्य सेवेच्या सुविधा असतील, गावातले ट्रॅफिक जाम असतील, गावामधले फ्लायओव्हर असतील, अशा सगळ्या बाबी त्यांची एकूणच सुरक्षितता हा मुद्दा असेल, तिथलं पर्यावरण असतील, बाग बगीचे असतील, या सगळ्याचा संबंध ज्याचा आमच्या जगण्याशी रोजचा आहे. काश्मीर आणि व्हेनेझुएलामध्ये ट्रम्प काय करतायत याचा संबंध आणि या गोष्टी आणि ट्रम्पने आमच्यावर टाकलेले जे टॅरिफ आहेत त्याविषयीचे प्रश्न हे लोकसभेच्या वेळेला येतात. राज्य आणि राज्याच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते आपल्याकडे विधानसभेला येतात. परंतु अनेकांना आपल्याकडे काय होत आहे की एखादा मॉर्निंग वॉकची जागा आहे, काही ठिकाणी ती नगरसेवक बांधतो, काही ठिकाणी ती आमदार बांधतो, तर काही ठिकाणी ती खासदार निधीतनं बांधली जाते. त्यामुळे नागरिकांना एक कन्फ्युजन असतं की नेमकं कोणत्या लोकप्रतिनिधीचं कोणतं काम आहे. म्हणून मी हे मुद्दामून सांगितलं की ही जी गव्हर्नन्सची लोकशाहीची लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आहे ती म्हणजे तुमची महानगरपालिका, आपके जिंदगी को हर रोज छूने वाली महानगरपालिका. लोकसभेचा तसा तुमच्याशी डायरेक्ट संबंध येत नाही. अर्थात लोकसभेची जी धोरणं असतात, बजेट असतं, त्याचा तुमच्या महागाईवर परिणाम वगैरे होत असतो. परंतु रोजच्या जीवनाचे संघर्ष जिकडे असतात ती असते तुमची महानगरपालिका. तेव्हा कृपा करून कोणताही आळस न करता 15 तारखेला प्रत्येकाने बाहेर पडा. आपल्याला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला तुम्ही मतदान करा, पण मतदान नक्की करा. लोकसभेसारखं बहुसंख्य मतांनी बाहेर पडून किंवा त्यापेक्षा जास्त मतांनी मतदान करावं अशी मी विनंती करतो. खरोखरच हे महत्वाचं आव्हान आहे. जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की ज्या पद्धतीने विधानसभा किंवा लोकसभेला मतदान होतं तसं या पालिकांच्या निवडणुकीला होत नाही. पण आता हा जो प्रचाराचा सगळा तुम्ही रोख पाहिला तर त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे असे आले जे भावनिक होते. काही पक्षांनी प्रामुख्याने या सगळ्या ज्या काही सोयी सुविधा किंवा त्यांची जी काही आश्वासनं आहेत, म्हणजे रस्त्यांच्या संदर्भात असतील किंवा पाण्याच्या संदर्भात असतील, तर ही आश्वासनं जे त्याबद्दल सांगितलं, जाहीरनाम्यांमधनं सुद्धा सांगितलं, भाषणांमधून पण सांगितलं. पण प्रामुख्याने लोक जे त्यांना भावनिक कुठेतरी काहीतरी आव्हानं असतात त्याच्याबद्दल बोलायला आवडतं आणि ते लोक सुद्धा सोशल मीडियावर बोलत असतात. मग अशा परिस्थितीत करायचं काय नेमकं, म्हणजे लोकांनी काय केलं पाहिजे? जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये मराठी पहिलीपासून शाळांमध्ये सक्तीची केली, मराठी बरोबर हिंदी सक्तीची केली जाईल याच्याकरता म्हणून 2 भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर त्यांनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी अशी ग्वाही देत त्यांनी महानगरपालिकांमध्ये युती केली. अर्थात त्यांच्या युतीमुळे काही लोक नाराज झाले, काही शिवसेना पक्ष सोडून गेले, तर काही मनसे पक्ष सोडून त्यांना ज्या पक्षात जागा मिळाली तिकडे ते गेलेले आहेत. त्या सगळ्यांचा जो भर आहे प्रचाराचा, तो प्रचाराचा भर जो आहे तो आपण 3 गोष्टींवर झालेला दिसतो. पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महानगरपालिकेच्या आणि इतर सगळ्या काळामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो भ्रष्टाचार एक मुद्दा आहे, दुसरा आहे तो गव्हर्नन्सचा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे तो त्यांचे उद्योगपतींशी असलेले साठे लोटे हा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचा जो प्रत्येक त्यांच्या भाषणात, मुलाखतीत सर्वत्र आम्हाला दिसला आणि तो म्हणजे तो मुद्दा होता हा मराठीचा मुद्दा होता. आणि मराठी भाषा मरतीये, मराठी पुसली जाते. मुंबई केंद्रशासित प्रदेश केला जाईल. मुंबई म्हणजे MMRDA. MMRDA म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, नवी मुंबई, वसई विरार आणि मीरा भाईंदर या सगळ्या भागामध्ये जी नागरीकरणाचा रेटा प्रचंड वाढलेला आहे, तिथल्या नागरी सुविधांवर ताण कसा आला, त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कसा झाला, याचबरोबर परप्रांतीय किती मोठ्या प्रमाणावर आले, हा आपला एक प्रकारचा
जुना राग त्यांनी पुन्हा आळवायला सुरुवात केली. आणि मग ही निवडणूक अखेरची आहे, ही निवडणूक मराठी माणसाची शेवटची आहे, अशा प्रकारची एक भावनिक साध त्यांनी त्याच्यापर्यंत काढली. आदित्य ठाकरे यांनी आपण काय केलं म्हणजे डिसॅलिनेशन प्लांट आणला वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणल्या आणि आम्ही काय करणार आहोत हे देखील त्यांनी सांगितलं. तसंच ते अजित पवार यांनी देखील पुण्यामध्ये सांगितलं. परंतु हे करताना युती धर्मामध्ये जो एक अलिखित त्यांच्यामध्ये किंवा ठरलेला करार होता तो म्हणजे या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत आहे तेव्हा एकमेकांवर टीका करायची नाही. परंतु त्याचं मात्र तिकडे भाग पाळलं गेलं असं काही दिसत नाही. किंबहुना त्यांच्या प्रचारामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेले 25 वर्ष आपल्याकडे नाही याचं दुःख खूप मोठ्या प्रमाणावर, याचा राग खूप मोठ्या प्रमाणावर दिसला. आणि त्यामुळे ही आशिया खंडातली सर्वात मोठी श्रीमंत महानगरपालिका ती आता खडखडाट झालेला आहे, तिजोरीत त्याचे काही पैसे उरलेले नाहीत, अशा स्वरूपाची जळजळीत टीका त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारावर केली आणि महेश लांडगे यांना त्यांनी त्याचं टार्गेट केलं. परंतु अशा प्रकारे तुम्ही युती धर्म तोडता आहात याची जाणीव तत्परतेनं देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. अजित पवार यांनी नंतर आपण काय काय करू शकणार आहोत तर मेट्रोमध्ये महिलांना बस प्रवास, महिलांना प्रवास फुकट वगैरे अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्याची व्यवहारात जवळपास अशक्य आहे. आधीच महाराष्ट्र शासनावर लाडक्या बहिणीचा 45,000 कोटीचा बोजा आहे आणि एवढी प्रचंड रक्कम दिल्यानंतर त्याचं काही ऑडिट होतंय का, आउटकम किंवा इम्पॅक्ट ऑडिट होतंय का, तर याचं कुठलंही इम्पॅक्ट किंवा आउटकम ऑडिट होताना आपल्याला दिसत नाहीये. अशा पार्श्वभूमीवर आम्ही हे देऊ. तीच गोष्ट मनसे आणि शिवसेनेनी केलेली आहे की घर काम करणाऱ्या लोकांना आम्ही 1,500 रुपये देऊ वगैरे. हे 1,500 रुपये कुठून येणार आहेत, त्याचं बजेटिंग कुठून येणार आहे? मग ते एकाच ठिकाणी का, मग ते अकोला, अमरावती, लातूर, बीड अशा सगळ्या ठिकाणी का नको, असे प्रश्न तर नक्कीच येतील. मग भिवंडीला का नको, हे सगळे प्रश्न येतील. मग हे परवडणार आहे का? मग पुण्यातल्याच महिलांना फक्त मेट्रोचा मोफत प्रवास का? तो ठाण्यामध्ये आमच्या मेट्रो येते, नागपुरात मेट्रो सुरू होते, पिंपरी चिंचवड पर्यंत मेट्रो जाते, पण सगळ्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आपल्याला करणं परवडणार आहे का? परंतु स्वतःकडे अर्थ खातं असताना सुद्धा अशा प्रकारची विधानं, पण काय निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे आपापला मतदारसंघ, आपापले मतदार राखण्याकरता म्हणून गोईंग ओव्हर द बोर्ड असं ज्याला इंग्रजीने म्हणतात की ठोकून देतो ऐसा जे, या चालीवर ती आश्वासनं त्यांच्याकडे देण्यात आली. राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवाजी पार्कच्या भाषणामध्ये अडाणींना देश विकायला सोडलेला आहे, मोकळा सोडलेला आहे, अशा प्रकारचं त्यांनी सगळी मांडणी केली. आणि एक आकर्षक प्रेझेंटेशन देखील त्यांनी लाव रे तो व्हिडिओ या त्यांच्या पॉप्युलर गोष्टीतनं आतापर्यंतच्या हातखंडा खेळातनं त्यांनी केला. परंतु गंमत अशी आहे की बोलताना एक त्यातली तपशिलाची चूक अशी आहे की मुंद्रा पोर्ट हे त्यांना मोदींच्या काळात मिळालं अशा प्रकारचा एक समज त्यातून निर्माण होईल. पण तो मी दुरुस्त करू इच्छितो की 18 ऑक्टोबर 2001 ला मोदी गुजरातचे पंतप्रधान झाले. त्याच्या आधी मुंद्रा पोर्ट या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण होऊन तो अडाणींना मिळालेला होता. आणि अडाणींची पहिल्या काळातली जी सगळी ग्रुपची ग्रोथ आहे, वाढ आहे, विकास आहे, कंत्राट आहेत, ती सगळी बीडच्या माध्यमातून, कॉम्पिटेटिव्ह बीडच्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहेत. आणि ती प्रामुख्याने पहिल्यांदा जे काँग्रेस प्रणित राज्य होती, मग त्यावेळेला कर्नाटक होतं, मध्य प्रदेश होतं, हिमाचल होतं, पंजाब होतं, पश्चिम बंगाल होतं, आपचं राज्य ज्या पंजाबमध्ये आहे अशा ठिकाणी मिळाली होती. आणि नंतर मग त्यांचा विस्तार संपूर्ण भारतभर झालेला आहे. एकीकडे अडाणी यांना आपल्या घरी रेड कार्पेटनी ट्रीटमेंट द्यायची आणि दुसरीकडे अडाणींना महाराष्ट्र विकायला काढलेला आहे अशा प्रकारची विधानं करायची. या सगळ्याकडे मराठी माणूस कसं पाहतो हे या निवडणुकीत आपल्याला कळून चुकणार आहे. हा झाला मनसे आणि शिवसेनेच्या प्रचाराबद्दल. तर काँग्रेसचा प्रचार हा विस्कळीत, अत्यंत कमी आणि तो एका मर्यादित अशा पॉकेटमध्ये त्यांना करताना आपण पाहिलेला आहे. त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा ही प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या हातामध्ये घेतलेली होती. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षावर टीका करायचं कटाक्षाने टाळलं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांना तसे स्फोटक, प्रोव्होकेटिव्ह असे प्रश्न विचारण्यात आले,
परंतु त्यांनी त्याची उत्तरं सफाईनं देण्याचं टाळलं. परंतु त्याचा सगळ्यांचा भर जो होता तो आपण काय कामं केली, शहरांचं जीवनमान कसं सुधारलं, ट्रॅफिकची समस्या कशी सोडवतोय, सार्वजनिक वाहतूक आपण कशी सुधारतोय, आरोग्य, शिक्षण, या सगळ्यावर त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये सगळा भर दिला. एकूणच काय तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्युचरिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर पुढच्या 25, 30, 40 वर्षाचा विचार करून आपण हे करतोय. हे करताना मुंबईमध्ये महापौर हा हिंदू असेल आणि मराठी असेल हे आवर्जून त्यांनी प्रत्येक मुलाखतीत सांगितलं. आणि ठाकरे बंधूंनी जो मुंबई मराठी राहणार नाही आणि तोडायचा जो प्रयत्न केला जातोय, महाराष्ट्रापासून त्याचा लचका तोडला जातोय, याला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं की असं कधी होणार नाही, हे आम्ही होऊ देणार नाही, हे आमचं वचन आहे. अशा प्रकारची त्यांनी गव्हर्नन्सची मांडणी केली. ही एक प्रचाराची आपल्याकडे मुद्दे दिसतील. परंतु नागरिकांना ज्या प्रश्नावर उत्तरं हवी होती की हे प्रोजेक्ट कधी पूर्ण होतील, एअर क्वालिटी इंडेक्स जो आता अत्यंत खराब झालाय आणि घरटी एक मनुष्य सर्दी पडसं किंवा या कुठल्या रोगाने बेजार आहे, अशा वेळेला या ट्रॅफिकच्या समस्या, प्रदूषणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, या सगळ्या समस्यांवर एक निश्चित असा त्यांना उपाय पाहिजे होता. तो काही कोणाकडनं मिळाला आहे असं मला वाटत नाही. अनेक ठिकाणी मुंबईत काय, सोलापूर असेल, कोल्हापूरचा काही समाविष्ट केलेला भाग असेल, या ठिकाणी 5-5 दिवसातून एकदा पाणी येतं. त्या ठिकाणी पाण्याची सोय आपण काय करणार आहोत, याच्यावर जर जास्त चर्चा झाली असती तर ती नागरिकांना ठोस आश्वासना सकट ऐकायला आवडली असती. असा हा प्रचाराचा संपूर्ण पाज होता असं मला वाटतं. तुम्ही मगाशी जे म्हणालात की ह्या ठाकरे बंधूंचा जो काय प्रचार आहे त्या संदर्भात जेव्हा बोलत होता तुम्ही, त्याच्यामध्ये त्यांच्याकडून जो उल्लेख येतो वारंवार, तो म्हणजे मराठी माणसासाठी ही रात्र वैरायची आहे किंवा ही शेवटचीच निवडणूक आहे. तर खरोखर ही अशी शेवटची निवडणूक असू शकते का कोणासाठी, किंवा जे काही असं सांगितलं तर त्यात किती तथ्य वाटतं तुम्हाला? मराठीचा टक्का मुंबईमध्ये कमी होत चाललेला आहे. त्याचा वेग आता खूप वाढलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. परप्रांतीयांची संख्या वाढतीये, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतीये. MMRDA रिजन मध्ये देखील मराठी माणसाचा टक्का हा अतिशय विस्कळीत होतोय. त्यामुळे त्याचा जो संघटित अशा स्वरूपाचा जो एक आवाज आहे, तो आवाज क्षीण झालाय. अशा प्रकारचं एक कथ्य समोर मांडायला पोषक परिस्थिती ग्राउंडवर आपल्याला दिसते. त्यात भर कुठली पडते तर एखाद्या बिल्डिंग मध्ये तुम्ही मराठी मांस मच्छी खाता म्हणून तुम्हाला आम्ही जागा देत नाही वगैरे, अशा प्रकारच्या ज्या घटना आपल्याला काही तुरळक ज्या समोर येतात त्याच बरोबर आहे. याला आणखीन एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे कबुतरखाने काही ठिकाणचे बंद केले गेले सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार. आणि त्याहीपेक्षा सुद्धा डॉक्टरांनी जे सार्वजनिक आरोग्याविषयीची स्टेटमेंट्स केली होती, निरीक्षण नोंदवली होती, त्याच्यावरून ते बंद झालेले आहे. आणि त्याच्यातनं पुन्हा मराठी विरुद्ध जैन असा एक वाद पेटला, मराठी विरुद्ध गुजराती असा एक वाद आहे, मराठी विरुद्ध उत्तर प्रदेशी असा वाद आहे. आणि या सगळ्यातून मराठी विरुद्ध परप्रांतीय अशा स्वरूपाची एक रचना मांडणं या प्रचाराच्या दरम्यान त्यांना सोपं गेलं, कारण तशा प्रकारच्या घटना या आधी पद्धतशीररित्या घडलेल्या आपल्याला दिसत होत्या. आणि शासनाने सुद्धा हिंदीची सक्ती पहिलीपासून अशा प्रकारची एक भूमिका जी शिफारसी आल्या होत्या त्याच्यात त्या पुढे आल्या होत्या. या सगळ्यामुळे हा मुद्दा पुढे आला ही वस्तुस्थिती आहे. परंतु याच्यावर मतदान किती होईल आणि संपूर्ण मराठी माणूस ही शेवटची निवडणूक आहे, आता एकवटून एल्गार केला पाहिजे, हर हर महादेव म्हणून बाहेर पडेल आणि एका पक्षाच्या मागे उभी राहील, अशी आत्ताची परिस्थिती नाही. याची 3 कारण आहेत. पूर्वी शिवसेना जेव्हा असा एल्गार करायची, एखादं आवाहन करायची, त्यावेळेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे पाळत असलेले अनेक नगरसेवक की जे पुढे जाऊन आमदार झाले, मंत्री झाले, लीलाधर डाके असतील, मनोहर जोशी असतील, सुधीर जोशी असतील, अनेक माणसं मी तुम्हाला सांगतो की जी पहिल्यांदा नगरसेवक आपल्याकडे होती. आणि त्या मंडळींचे जे लोकांमध्ये असणारा काम होतं, संपर्क होतं, याच्यामुळे अशा प्रकारचं एक अपील जर शिवसेनेने केलं तर त्याला लगेच तेवढा प्रतिसाद लोकांकडनं मिळायचा. हा एक भाग झाला. त्याचबरोबर मराठी माणसाची पॉकेट्स होती, मराठी माणसाची एकूण लोकसंख्येतली मतदारांची संख्या देखील लक्षणीय होती. परंतु हळूहळू प्रथम गिरगावातून पार्ल्यात
आणि मग पार्ल्यातून वसई विरारमध्ये मराठी माणूस फेकला गेला. तो घाटकोपर, परळ या भागातून ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि याच्या पुढे आता जाऊन वांगणी, नेरळ या भागामध्ये तो गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे एखाद्या मतदारसंघामध्ये मराठी माणसाचाच प्राबल्य आहे आणि 80% मराठी माणूसच मतदाराला आहे. असे मतदारसंघ 40-45च्या वरती असतील, 50च्या वरती असतील, अशी काही परिस्थिती आता राहिलेली नाहीये. छोटे छोटे पूर्वी जिथून एक नगरसेवक निवडून यायचा 1980-84 साली, तिथे आता चक्क 7-7 नगरसेवक निवडून येतात आणि एक आमदाराची जागा इकडे आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तिथली डेमोग्राफी पूर्णपणे बदललेली आहे. मराठी माणसाची मानसिकता देखील बदललेली आहे. त्यामुळे ही जी असुरक्षिततेची भीती भावना आहे, त्या भीती भावनेला एक प्रकारे प्रतिसाद देऊन एक गठ्ठा मतदान, हे मराठीचं शेवटचं मतदान, हे मराठी माणसाचं शेवटचं मतदान, आता आपण शिवसेनेला साथ दिली पाहिजे, अशा प्रकारची लहर उमटेल असं आता समजण्याचं काही कारण नाही. याचं कारण गेले काही वर्ष नगरसेवकांची जी बदलती रूप आहेत ती लोकांनी जवळून पाहिलेली आहेत. पूर्वी अनेक नगरसेवक शिवसेनेचे काय, जनसंघाचे काय असे होते की जे निवडून आल्यानंतर 2-2, 3-3दा निवडून आले तरी देखील ते अत्यंत समर्पितपणे, निस्वार्थीपणे, निष्कलंकपणे कार्य करत होते. म्हणजे कित्येक नगरसेवक 3दा नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा एक खोलीच्या घरात राहत होते. परंतु आता नगरसेवक पदाचं तिकीट मिळाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात इनोवा येते, वर्षभरात टॉवरवर राहायला जातात आणि त्याच्यानंतर तिथल्या प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये त्याचा हात असतो, तिथल्या पेट्रोल पंपात त्याची भागीदारी असते. मग लोक म्हणतात की जर तू अशा प्रकारची गोष्ट करत असशील तर मग आम्ही का मागे राहायचं. हा एक भाग झाला. दुसरा आहे पक्षांच्या भूमिका बदलत आहेत. नगरसेवक निवडून आले असं म्हणतात किंवा उमेदवार असं म्हणतात की आम्ही ज्या गोष्टी करता आपल्याकडे राहणार आहे का, हा एक त्याचा महत्वाचा मुद्दा असतो. याचं कारण असं आहे तो पक्षच भूमिका बदलतो आणि तो पक्षच दुसऱ्या आघाडीत जातो किंवा दुसऱ्या युतीत जातो किंवा दुसऱ्या प्रकारची भूमिका घेतो. या सगळ्यामुळे राजकारणाचा एक चिखल झालेला आहे. आज सकाळी एक उमेदवार एका पक्षावर होता, नंतर तो दुसऱ्या पक्षाला असतो, संध्याकाळी तिसऱ्या पक्षात जातो आणि एक प्रकारे हा व्यवसाय झाला. अनेक ठिकाणी बिनविरोधचे हल्ले आहेत. मगाशी जो मी मुद्दा तुम्हाला सांगितला, ते बिनविरोध हे काही भीतीमुळे वगैरे आलेले नाहीत. भीतीमुळे आले असतील, काही नाही म्हणत नाही मी, परंतु अनेक ठिकाणी विकायला तयार असे बोर्ड घेऊनच नगरसेवक तयार आहे की आम्ही आमची किंमत द्या, आम्ही यायला तयार आहोत, लगेच तयार आहोत मागे घ्यायला, पक्ष बदलायला. हा एकूणच राजकारणाचा स्तर खाली गेलेला आहे. आणि आता जर कोणी मला पैसे मिळत होते आणि मी ते नाकारले, मी आता काय म्हणू आपण ज्याला माझ्याच पक्षाशी एकनिष्ठ आहे असं सांगितलं तर लोकांचा विश्वास बसेल की नाही, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आता निर्माण झालेली आहे. इतकी विलक्षण संभ्रमित अवस्था आहे. त्यामुळे उमेदवार कोण आहे याच्याकडे लोक बघणार नाहीयेत मतदान करताना. आतापर्यंत महानगरपालिकांमध्ये त्या नगरसेवकाचा किंवा उमेदवाराचा जो कनेक्ट आहे त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असायच्या. परंतु आता पक्षाचं चिन्ह आणि त्या उमेदवाराची लोकप्रियता, उपयुक्तता, उपद्रव मूल्य याच्यावर गोष्टी ठरणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला हा गंभीर आहेच. म्हणजे जे काही आता आपण पाहिलं हे सगळं असंच झालं होतं. म्हणजे बिनविरोध पण निवडून आले, अनेक लोक अगदी आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षात गेले, अगदी काही ठिकाणी तर असंही पाहायला मिळत की उमेदवार जो आहे तोच दुसऱ्या पक्षामध्ये गेला आणि त्याने त्या पक्षाला पाठिंबा दिला वगैरे. तर हे सगळं मतदारांची मानसिकता बदलते. पूर्वी 1500 मतं ही झोपडपट्टीत आणि चाळीत दिली जायची, परंतु आता महानगरपालिकांमध्ये जर आपण क्षेत्रात जर जिथे चांगल्या सोसायटी आहेत, 25-30 हजार रुपये स्क्वेअर फीटचा रेट आहे, तिकडे सुद्धा खुलेआमपणे पेवर ब्लॉक लावून द्या, केबल टीव्हीचं कनेक्शन द्या 1 वर्षाचं, बिल्डिंगला रंग लावून द्या, अशा प्रकारच्या मागण्या होताना दिसत आहेत. आणि सुशिक्षित माणसं जी आजपर्यंत निष्कलंक राहत होती ती असं म्हणतात की तिकडे गेल्यानंतर तर तुम्ही खाणारच आहात, मग त्यातले आता आम्हाला मागायची संधी आहे, नाहीतरी 5 वर्ष तुम्ही तोंड दाखवणारच नाही आहात. पूर्वी नगरसेवक गल्लीतनं फिरायचे. आमच्या ठाण्याला तुम्हाला सांगतो गमकोळी होती, अखेरपर्यंत तो माणूस सायकलवरच फिरला आणि दररोज आपल्या मतदारसंघात सकाळ संध्याकाळ ते सायकलवर दुटांगी धोतर घालून राऊंड मारायचे आणि सगळे व्यवस्थित की नाही बघायचे. तीच गोष्ट मुकुंदराव आगासकरांची होती. मुकुंदराव आगासकर जनसंघातर्फे 14 का 15 वेळा उभे राहिले, नगरसेवकापासून तर खासदारकीपर्यंत प्रत्येक वेळी पडायचे.
आणि त्यांच्या घरासमोरच्या एका भिंतीवर विरोधी पक्षांनी चांगला एक भिंतच रंगवली होती, मुकुंदा कितींदा कितींदा, म्हणजे कितींदा पडणार आहात. आणि त्याच्यावर जेव्हा पांढरा रंग फासाला कार्यकर्ते यांचे गेले तेव्हा ते म्हणजे अरे राहू द्या, पुढच्या वेळी त्याला रंगवायला नको, हेच त्यांना वापरता येईल. पण त्यांनी पक्ष नाही बदलला, त्यांनी ध्येय धोरण निष्ठा विकली नाही. माझ्या दृष्टीनं ही फार महत्वाची गोष्ट आहे जी आजच्या राजकारणात प्रचंड मिसिंग आहे. याचं कारण खालच्या स्तरावरचे नेते हे देखील एक विक्रीचा टॅग घेऊन उभे आहेत आणि वरिष्ठ हे सुद्धा एक विक्रीचा टॅग घेऊन उभे आहेत. किंबहुना सगळं राजकारणच एक खरेदी विक्री महासंघ झालाय की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. हे दुर्दैवी आहे अत्यंत. पण तुम्हाला वाटतं का, म्हणजे आता खरं तर निवडणूक अगदीच तोंडावर आलेली आहे, पण हे सगळं बदलेल का कधीतरी, किंवा काय त्याच्यामध्ये निश्चितपणे बदलण्यासाठी काय लोकांना हे करावं नकोय, लागेल? लोकांना हे नकोय, अशा प्रकारची दलबदलूकारिता त्याला नकोय. तुमच्या भूमिका बदलतायत. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत पिढ्यानपिढ्या उभे राहत होतात ते तुम्ही एका रात्रीत बदलताय. तुम्ही विकास करायचाय असं म्हणताय, परंतु दुसरीकडे मात्र तुम्ही विकास जेव्हा होत असतो तेव्हा त्यात अडकाठी करण्याची भूमिका घेताय. एकीकडे तुम्ही म्हणताय की गुन्हेगारीकरण कमी झालं पाहिजे, परंतु पुण्यामध्ये एका पक्षाने आपण काय केलंय बघतोय, चुन के गुन्हेगारांना बोलावून तिकीट दिलीत की काय असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग जर असे गुन्हेगार आले असतील तर मग गुन्ह्यांचं प्रमाण कमी कसं होणार? अशा प्रकारे भ्रष्ट उमेदवार आले असतील तर भ्रष्टाचार कमी कसा होणार? ही वस्तुस्थिती आज या महानगरपालिकांच्या निमित्तानं खूप समोर आलेली आहे आणि याचाच उभं घेऊन महानगरपालिकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यापेक्षा सुद्धा खूप कमी मतदान होतं आणि तेच आता आपल्याला दिसणार आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी आवाहन करतोय, जे काही असेल उडदा माझी काळे गोरे असेल ते निवडा, परंतु मतदानाला बाहेर पडा. आणि कोण जिंकून येणार आहे माहितीये? जो शेवटच्या दिवशी मायक्रो मॅनेजमेंट इलेक्शनचं करेल, आपल्या मतदाराला तो बाहेर काढेल, तो या निवडणुकीत जिंकून येणार आहे. ते हक्काचं मतदान जर तुम्ही बाहेर काढण्यात त्या दिवशी अयशस्वी ठरलात तर तुमचं यश हे तुम्ही परमेश्वराच्या हवाली करताय. जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला झालं होतं की म्हणजे महाराष्ट्रामधलं जे महायुती होती किंवा एनडीए होते, तर त्यांना त्यांच्यात आणि महाविकास आघाडीच्या जिंकलेल्या लोकांमध्ये म्हणजे मतांचा फारसा फरक नव्हता. खूप कमी फरकाने जे काही झालं होतं ते निकाल आले होते. आणि त्यानंतर मग कुठेतरी ते हे सगळं मॅनेजमेंट जे आहे त्याकडे लक्ष देण्यात आलं. तर तसं या निवडणुकीसाठी सुद्धा अशाच पद्धतीने लोकांना त्या मतदान केंद्राकडे आणणं हाच एक त्याच्यामागचा एक मार्ग असू शकतो, म्हणजे जिंकण्याचा मार्ग असू शकतो, हेच तुम्हाला म्हणायचं. करेक्ट, अगदी अगदी. एक जो आता मी एखादा प्रश्न आता फक्त विचारतो, तो म्हणजे आता सगळं हे निवडणूक जी झाली प्रामुख्याने त्यात बाकीच्या महानगरपालिका ज्या आहेत त्या सोडलं तर प्रामुख्याने ठाकरे बंधूंचा ब्रँड याविषयी जास्त बोललं गेलं आणि तो प्रामुख्याने त्या ब्रँडचं सुद्धा लक्ष आहे मुंबई महानगरपालिका आहे. आणि त्यामुळे त्यांचा सगळा जो काय भर होता प्रचाराचा, तो मराठी माणूस असेल किंवा अमराठी मराठी असा वाद असेल किंवा एकूण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण काय देणार आहोत याविषयीच ते सगळं होतं. ते कुठपर्यंत तुम्हाला वाटतं की याला काय नेमकं यांचं दिशा काय यांना मिळू शकते? एक लक्षात घ्या, मराठी माणसा करता एकत्र आला मग मुळात भांडलात का असा एक प्रश्न निर्माण होईल. हा एक प्रश्न आहे. परंतु चला, तो आता 20 वर्षाचा काळ लोटला, ती पिढी गेली वगैरे सगळं. परंतु आता ज्या नगरसेवकांना आम्ही मतदान करणार आहोत तो नगरसेवक पूर्वीच्या शिवसैनिका इतका सक्षम आहे का? अर्थात त्याचे विरोधक देखील तेवढे सक्षम आहेत का किंवा तेवढे चांगले आहेत का, हा देखील इकडे एक प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु याची लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जी आहे ना, ती लास्ट माइल कनेक्टिव्हिटी तेवढी सक्षम आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं या अपीलला एक मर्यादित यश, याच्या पलीकडे काही फार मिळेल अशी मला आता शक्यता वाटत नाही. किंवा मराठी माणसाला घातलेली साध ही गेम चेंजर आहे असं काही आता मानण्याचं काही, याचा अर्थ मराठीचे प्रश्न नाही आहेत, त्याचा भागुलबुवा केला जातोय, बादका बतंगड राईचा पर्वत असं नाहीये. परंतु त्याकरता उत्तरादाखल तुमच्यावर विश्वास ठेवावा का असा प्रश्न आता नक्की पडतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे
मीडियाचा रोल जो आहे तो या सगळ्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. म्हणजे जे काय आपण पाहतोय त्याच्यामध्ये तुम्ही आता जे म्हणालात, जी भयंकर परिस्थिती एकूण निवडणुकांच्या बाबत आली आहे, उमेदवारांच्या बाबत आलेली आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रश्न मात्र तशाच पद्धतीचे असतात, ज्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप व्हावेत. याने त्याच्यावर काहीतरी बोलावं, दुसऱ्याने पहिल्यावर काहीतरी बोलावं, अशाच पद्धतीचं. त्यामुळे कुठेतरी मीडियाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही स्वतः मीडियात काम केलेलं आहे. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत हे होत आले आणि ह्या नंतरच्या निवडणुकात देखील हे होणारच आहे. परंतु पत्रकारिता करताना उत्तर प्रदेशातले पत्रकार उत्तर प्रदेशाविषयी बोलल्यानंतर असं वागतात, म्हणून मराठीविषयी बोलताना मराठी पत्रकारांनी तशाच प्रकारच्या भूमिका घेतल्या पाहिजेत. अशा प्रकारची एक नवीन जर्नलिझमची पद्धत मला या निमित्तानं पाहायला मिळाली. आणि आपण जर्नलिझम मध्ये काहीच शिकलो नाही. कदाचित यांचे क्लासेस आता आपल्याला लावायला लागतील. भाऊ तोरसेकर असतील, मी असेल, किंवा कोणी ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी यांचे क्लासेस लावावे लागतील. 17 तारखेनंतर ते क्लासेस चालू करतात का बघू. आम्ही जरूर ते अटेंड करू. बघूया 17 तारखेला त्यांचा जो आशावाद आहे तो कितपत, आणि त्यांचा जो बायस आहे, एक प्रकारचा पूर्वग्रह आहे, तो कितपत यशस्वी होतोय. नक्कीच. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयांवर सविस्तर बोललात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.